साताऱ्यातील झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीत झालेल्या राड्याला आता धक्कादायक वळण मिळालंय. कारण ज्यावेळी मंत्री आणि पोलिसांमध्ये राडा झाला त्यावेळेचे कोणतेही CCTV फुटेज उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच जिल्हा परिषद इमारतीत CCTV यंत्रणा बंद असल्याचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यामध्ये वायर तुटल्याने कॅमेरे बंद असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय या प्रकरणावरून सुरू असलेल्या चौकशीचे अपडेट सांगताना शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी सुद्धा केली आहे. ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी संध्याकाळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या 2 सदस्यांनी सिओनच्याकडे जिल्हा परिषदेचे एक पत्र दिलेलं आहे आणि एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेलं आहे की सिओनच्या परिसरामधलं जिल्हा परिषदच्या CCTV फुटेज आम्हाला मिळावं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जी प्रोसिडिंग्स केली निवडणुकीची सभागृहामधली ते जे प्रोसिडिंग्स मिळावे. अद्याप त्याचं उत्तर दिलेलं नाही आम्हाला. आमचे सदस्य त्या संदर्भात चौकशी वारंवार करतायत पण प्रशासनाकडनं याबाबतीत काहीच सांगितलेलं नाही. तर तुम्ही म्हणताय ते जर वस्तुस्थिती असेल की ते काय 16 तारखेपासून ते 16/3 पासून ते बंद आहे तर मग ही गंभीर आहे ना. कारण 20 तारखेला निवडणूक आणि 16 पासूनच नेमकं कसं काय बंद पडलं ते यंत्रणा ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कसं आहे समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं आणि डाटा रिकवर असतो ना CCTV मध्ये. जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंत तर डाटा रिकवर असतो त्या सर्व्हरमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच. आता काय काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची. त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना आता की बाबा हे का गेलं CCTV फुटेज बंद पडलं मी काय नव्हतं तिथं. आणि समजा जिल्हा परिषदेला आणि प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जर ह्याची कल्पना होती की बाबा ही तर CCTV फुटेज बंद आहे तर पर्यायी व्यवस्था काय लगेच होऊ शकते ना टेम्पररी CCTVची ती करायला पाहिजे होती. त्यामुळं आता ही तर सगळ्याच गोष्टी संशयामध्ये आल्या. म्हणजे मला माहीत नाही ते पत्र काय मी पाहिलेलं नाही. आता शेवटी कसं तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे पण तरी ते पत्र काय आहे या सगळ्याच गोष्टीचे तर शेवट जर म्हणला ना या धक्काबुक्की आणि त्या राडा प्रकरणाची जी पोलीस इन्क्वायरी होणार आहे त्याच्यामध्ये ह्या सुद्धा बाबीची चौकशी झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. पण जे POPचं काम चाललं होतं त्यावेळेस वायर तुटल्या होत्या तर खालच्या म्हणजे खाली पोर्चमध्ये नेमकी घटना काय तशा घडल्या होत्या का? येईल ना चौकशीत. आता काय आता कसं आहे बघा हे काय त्या पत्रामध्ये आहे की काय पत्र आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही. वास्तविक तसं जर असेल ना तर तिने आम्ही दिलेल्या अर्जाला लगेच उत्तर द्यायला पाहिजे होतं ना की बाबा आमच्याकडचं CCTV फुटेज 16 तारखेपासून नाही अवेलेबल किंवा ती यंत्रणाच बंद आहे आमची ते पण नाही दिलेलं आम्हाला. मग संशयाला वाव राहतो ना याच्यात. त्यामुळं आता ह्या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये ह्याही भागाची एक चौकशी झाली पाहिजे. जाणून बुजून बंद ठेवले गेले असतील असं ऐकून बोललं जाते. कारण त्या दरम्यानच ही जी काही तुमचे 2 सदस्य राष्ट्रवादीचे जे काही सदस्य होते त्याच राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं पोलिसांना आणि म्हणूनच हे CCTV बंद ठेवले गेले होते. नाही ना आता ह्याची काय कल्पना नाही मला. मी म्हणलं ना मागाशी एका वाक्यात की संशयाला वाव आहे ह्याच्यामध्ये सगळं आलं होतं. तेव्हा आता सध्या 4थ्या फ्लोअरवर CCTVचं काम देखील चालू आहे. जिथे सभागृह आहे त्या सभागृहाचे देखील आता तिथं काम CCTVचं चालू असताना आपण व्हिडिओ घेतलेले आहे. मग काय त्याची चौकशी करणार चौकशी चालूच आहे ना. राणा प्रकरणाची 20 तारखेच्या चौकशी डिक्लेअर विधानसभेत झालेली आहे. त्यामुळं आता त्या चौकशीमध्ये ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत चौकशी अधिकाऱ्यांनी. आता ही जे आलंय की CCTVचं यंत्रणा चालू नव्हती ते पण आलं पाहिजे त्याच्यात.